Good morning, students. Today we are going to see the structure of thyroid gland and its functions. Where this thyroid gland is located. सगळे features आज आपण पाहणार आहोत. Thyroid gland कशी आहे. So this is the next endocrine gland. आतापर्यंत आपण पिट्युटरीचं स्ट्रक्चर बघितलं होतं की पिट्युटरी इज द मास्टर ग्लँड. This pituitary it controls all other endocrine glands. त्यातली ही दुसरी आता ग्लँड आपण शिकणार आहोत ती म्हणजे that is the thyroid gland. So location you see where the thyroid gland is located, situated on ventrolateral side of trachea below the larynx in the neck region. तर नेक रिजन मध्ये ही जी मेन ग्लँड असते त्याला आपण म्हणतो थायरॉइड ग्लँड. इट इज ऑन द व्हेंट्रोलॅटरल साइड ऑफ ट्रकिया. ही जी ट्रकिया आहे त्याच्या बाजूला ही जे दोन लोब्स दिसतात आहे राईट थायरॉइड ग्लँड अँड लेफ्ट थायरॉइड ग्लँड असे हे दोन लोब्स आहेत आणि ते जे दोन लोब्स आहे एकमेकांना कनेक्टेड असते ज्या पोर्शननी त्याला इस्थमस म्हणून नाव आहे. तर दिस इज सिच्युएटेड ऑन व्हेंट्रोलॅटरल साइड ऑफ ट्रकिया बिलो द लॅरिंग्स. हे जे लॅरिंग्स प्रेझेंट आहे द बेस ऑफ ट्रकिया आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली हे जे दोन लोब्स दिसतात आहे दिस इज द टू लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. ना ओरिजिन कशी आहे तर एंडोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म या तीन जर्म लेयर्स आपल्याला माहिती आहे त्यातल्या एंडोडर्म पासनं ही ओरिजिनेट झालेली आहे. अँड शेप इट इज व्हॉट इट इज एच शेप किंवा आपण त्याला म्हणू बटरफ्लाय शेप. इट इज जस्ट बोट आय शेप ग्लँड. बटरफ्लाय टाइप्स आपण म्हणू शकतो किंवा एच शेप ग्लँड ही आहे. साईज याची किती आहे तर बघा मेजर्स अबाउट 5 सेंटीमीटर इन लेंथ and 3 centimeter in width. Then size of thyroid gland it varies with age, sex and diet. त्याच्यानुसार त्याचं व्हेरिएशन पण होते थायरॉइड ग्लँडचं. डाएटचा पण कसा रोल आहे आपण पाहणार आहोत पुढे. Then it is larger in female than in male. It varies according to sex, that is larger in females than in males. आता वेट किती आहे बघा. वेट इज 25 to 30 ग्रॅम. दिस इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड म्हटलं गेलेलं आहे. इव्हन जी पिट्युटरी आहे तिचं वेट अतिशय कमी आहे. आपण म्हणतो की इट इज हॅव्हिंग द जस्ट शेप लाईक पी. सो 0.5 ग्रॅम अतिशय कमी वेटची ती पिट्युटरी जी ग्लँड आहे दॅट वी कॅन से ॲज अ मास्टर ग्लँड सगळ्या ग्लँडला कंट्रोल करते. तिचंच वेट कमी आहे. पण आता ही थायरॉइड ग्लँड इट इज कन्सिडर द लार्जेस्ट ग्लँड. तर हा एक क्वेश्चन असतो की विच इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड जर विचारलं तर लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड मध्ये येणार दिस इज द थायरॉइड ग्लँड हॅव्हिंग द वेट 25 to 30 ग्रॅम. कलर रेडिश ब्राउन इन कलर. देन स्ट्रक्चर कसा आहे. सो स्ट्रक्चर यू सी दिस इज द बायलोब अँड हायली व्हास्क्युलर स्ट्रक्चर आहे. दॅट इज द बायलोब अँड हायली व्हास्क्युलर स्ट्रक्चर. मोस्ट व्हास्क्युलर स्ट्रक्चर इट इज. तर हे जे टू लोब्स दिसतात आहे राईट अँड लेफ्ट. सो दीज आर जॉईन बाय इस्थमस हियर. दॅट इज द पार्ट दिस इज कॉल्ड एज द इस्थमस. So this is the bands of muscles which connect these two lobes. It is a narrow non-glandular part ahe. So this isthmus is okay. It lies across the trachea at the level of second or to third tracheal. That is the cartilage. आता ही जी ग्लँड आहे याच्यामध्ये काय म्हटलं थायरॉइड फॉलिकल्स. These glands have the thyroid follicles are the structural and functional unit of thyroid gland. ही जी थायरॉइड ग्लँडचे हे जे लोब्स दिसतात आहे आता हे एक्सटर्नल स्ट्रक्चर आपण पाहतोय. याच्यात इंटरनली जर बघितलं गेलं तर या लोब्स मध्ये काही फॉलिकल्स असतात ते आपण पुढेच्या डायग्राम मध्ये बघतोय. तर ही जी सिंपल मॉर्फॉलॉजी मध्ये बघितलं गेलं तर दीज आर द सिंपल पॉइंट्स. फर्स्ट यू हॅव टू टेल दॅट इज द लोकेशन की कुठे लोकेट आहे. त्यानंतर ओरिजिन काय आहे. एंडोडर्मल आहे. त्याचा शेप कसा आहे. एच शेप दिसतंय किंवा बटरफ्लाय टाइप स्ट्रक्चर त्याचं दिसतंय आहे. साईज आहे 5 सेंटीमीटर लेंथ 3 सेंटीमीटर इन विड्थ. त्यानंतर इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू एज सेक्स. हे पॉइंट्स आपण पाहिले. त्याचं वेट काय आहे 25 to 30 ग्रॅम अँड इट इज मोस्ट व्हास्क्युलर ग्लँड. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे जे दोन लोब्स आहे एकमेकांना कनेक्टेड आहे. ते इथे जे स्ट्रक्चर आहे जे दोन लोब्सला बाइंड करते त्याला आपण म्हणतो इस्थमस. आता हे जे लोब्स आहे या लोब्स मध्ये
काही जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणतो फॉलिकल्स. ओके, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जे आहे थायरॉइड ग्लँडचं, इट इज कॉल्ड ॲज अ थायरॉइड फॉलिकल. याच्या आतमध्ये फॉलिकल्स असतात. हे मॉर्फॉलॉजिकली आपण बघतोय, इंटरनली याच्या आतमध्ये असणारे दोन्ही लोब्स मध्ये बरेच फॉलिकल्स, थायरॉइड फॉलिकल्स. थायरॉइड फॉलिकल्स आणि हे झाले अँटेरियरली हे जे लोब दिसतात आहे, याच्याच मागे अजून सांगायचं म्हणजे पोस्टेरियर साइडला जे अजून जी ग्लँड आपण म्हणू त्याला म्हटलं गेलेलं आहे पॅराथायरॉइड ग्लँड. ही जी थायरॉइड ग्लँड आहे इट इज अँटेरियरली इट इज प्रेझेंट, आणि याच्या मागे जी पोस्टेरियरली प्रेझेंट आहे ती म्हणजे पॅराथायरॉइड ग्लँड. ही याच्याशीच कनेक्टेड आहे. कसा रोल आहे हे आपण पाहणार आहोत. तर मॉर्फॉलॉजीमध्ये पॉइंट्स आणि हे फीचर्स लक्षात घ्यायचे आहे. लोकेशन, ओरिजिन, शेप, साईज, वेट, देन कलर वी हॅव सीन. स्ट्रक्चर कसं आहे तर बाय लोब, राईट आणि लेफ्ट त्याचे लोब्स आहे, आणि त्या लोब्स मध्ये हे थायरॉइड फॉलिकल्स प्रेझेंट असतात. आणि हे जे थायरॉइड फॉलिकल्स आहे दिस इज द मेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ थायरॉइड ग्लँड. आता ही जी नेक्स्ट स्लाइड आपण पाहतोय आहे याच्यामध्ये बघा, आता ही जी स्लाइड आहे यामध्ये हे जे फॉलिकल्स दाखवलेले आहे, जे मी म्हटलं की 2 लोब्स आपण आता पाहिले थायरॉइड ग्लँडचे, त्यामध्ये त्या दोन्ही लोबमध्ये असे हे थायरॉइड फॉलिकल्स प्रेझेंट असतात. आता थायरॉइड फॉलिकल दिस इज द हिस्टॉलॉजिकल पार्ट. हिस्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ टिश्यू, टिश्यूचं सेक्शन घेतलेलं आहे थायरॉइड टिश्यूचा. तर त्यामध्ये कशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला बघायचं आहे. दिस इज द डायग्राम ऑफ हिस्टॉलॉजी ऑर द टीएस, आपण म्हणू ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचा सेक्शन घेतल्यानंतर आतमध्ये हे जे टिश्यू लेवल हे काय आपल्याला स्ट्रक्चर दिसते ते आपण पाहणार आहोत. बघा, तर याच्यामध्ये जे आहे हे मेन बेसिक हे जे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे थायरॉइड ग्लँडचे, ज्याला आपण म्हणतो थायरॉइड फॉलिकल्स. हे इथे लेबल केलेलं आहे थायरॉइड फॉलिकल्स. सो दीज आर द फॉलिक्युलर सेल्स म्हणून दिलेले. आता या फॉलिक्युलर सेल्स कशा आहेत? दीज थायरॉइड फॉलिकल्स दीज आर लाईन बाय क्युबॉइडल इपिथेलियम. ही जी इपिथेलियम आहे ही आहे क्युबॉइडल इपिथेलियम. क्युबॉइडल इपिथेलियम जी आहे ही दॅट इज आपण अगोदर शिकलेले आहे. दॅट इज द टाइप्स ऑफ टिश्यू. ॲनिमल टिश्यूज मध्ये इपिथेलियल टिश्यूज, देन क्युबॉइडल इपिथेलियम आपण पाहिली होती. तर क्युबॉइडल इपिथेलियम इट इज अराउंड दिस फॉलिकल. ओके, थायरॉइड फॉलिकलच्या भोवती जी आहे ती कोणती इपिथेलियम आहे तर क्युबॉइडल इपिथेलियम आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज समटाइम्स आस्क्ड की थायरॉइड फॉलिकल्स इज सराउंडेड बाय आणि इट इज हॅव्हिंग द बेसमेंट मेम्ब्रेन. बाहेरून इपिथेलियमला जी लाइनिंग असते त्याला आपण बेसमेंट मेम्ब्रेन म्हणतो. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणतं आहे क्युबॉइडल इपिथेलियम. आता हे क्युबॉइडल इपिथेलियम अजून काय करते, आतमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो ल्युमेन. हे जे आहे आतली जी पोकळी आहे त्याला आपण म्हणणार ल्युमेन. मग या ल्युमेन मध्ये काय स्टोअर असणार आहे, अर्थात हे ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहे. तर या ल्युमेन मध्ये काय प्रेझेंट आहे तर या ल्युमेन मध्ये जे थायरोग्लोबिलिन आपण त्याला म्हणतो, तिथे लेबल केलेलं नाहीये, थायरोग्लोबिलिन. थायरोग्लोबिलिन इट इज सिक्रेटेड बाय क्युबॉइडल इपिथेलियम. या क्युबॉइडल सेल ज्या आहे ते इथे थायरोग्लोबिलिन हे काय आहे, एक प्रकारचं ग्लायकोप्रोटीन आहे. हे ग्लायकोप्रोटीन सिक्रेट करतात या क्युबॉइडल सेल्स. दीज क्युबॉइडल सेल्स सिक्रेट ग्लायकोप्रोटीन, ज्याला की म्हटलं गेलेलं आहे थायरोग्लोबिलिन. मग याच्या आतमध्ये जे थायरोग्लोबिलिन आहे या ल्युमेन मध्ये, ते थायरोग्लोबिलिन इज कन्सिडर्ड ॲज द दॅट इज द मेन प्रिकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोन बरेच वेळा आपण ऐकले असेल. T3, T4 हे जे काही हार्मोन्स आहेत, T3, T4 हे थायरॉइड हार्मोन आहे. थायरॉक्सिन पर्टिक्युलरली दिसते. तर हे T3, T4 हे जे काही हार्मोन्स आहेत थायरॉइडचे, हे थायरॉइड हार्मोन्स सिक्रेट होतात या थायरॉइड ग्लँडद्वारे. तर याचं जे हे आहे प्रिकर्सर ते काय आहे, थायरोग्लोबिलिन. दॅट इज ऍक्च्युअली काय आहे, ग्लायकोप्रोटीन इन नेचर. ग्लायकोप्रोटीन तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये ग्लायकोप्रोटीन कशाला म्हणतात. सो क्युबॉइडल सेल जे आहे या थायरॉइड फॉलिकल, जे लोब आता आपण पाहिले थायरॉइड ग्लँडचे जे 2 लोब्स आहे त्या 2 लोब्स मध्ये हे असे थायरॉइड फॉलिकल्स प्रेझेंट आहे. मेनी थायरॉइड फॉलिकल्स प्रेझेंट आहे. त्या थायरॉइड फॉलिकल्स इज लाईन बाय क्युबॉइडल इपिथेलियम.
जे की ग्लायकोप्रोटीन इथे सिक्रीट करतात त्याला आपण म्हणतो थायरोग्लोब्युलिन आणि ते थायरोग्लोब्युलिन सिंथेसाइज करतात पुढे T3T4. आता हे ग्लायकोप्रोटीन आहे म्हटल्यावर इथे अमायनो ऍसिडचा उल्लेख असणार. आता कोणतं अमायनो ऍसिड इथे यूज केलं जातं दॅट इज द टायरोसिन. तर हे सगळे पॉइंट्स महत्वाचे आहे, लक्षात घ्यायचं आहे. टायरोसिन इज अ डेरिव्हेटिव्ह. हा अमायनो ऍसिड यूज करून सिंथेसिस होते थायरॉइड हार्मोनचं. त्यानंतर या फॉलिकलच्या मध्ये हे तर पूर्ण व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर आहेच आहे, पण त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या काही सेल्स दिसतात आहे त्या सेल्सला म्हटलं गेलेलं आहे पॅराफॉलिक्युलर सेल्स ऑर सी सेल. तर या ज्या थायरॉइड फॉलिकलच्या मध्ये ज्या सेल आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे पॅराफॉलिक्युलर किंवा सिम्पली सी सेल. तर यांचं काम काय आहे, जो एक तिसरा हार्मोन सिक्रीट करते थायरॉइड ग्लॅन्ड दॅट इज द थायरोकॅल्सिटोनिन. पुढे हार्मोन्स आपण पाहतो आहे डिटेलमध्ये. थायरोकॅल्सिटोनिन दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोन जो कॅल्शियमचं मेटाबॉलिझम ब्लड मध्ये घडवून आणते. कॅल्शियमची आवश्यकता जी आहे बॉडीला, तर त्याचं जे मेंटेनन्स आहे रेग्युलेशन करण्याचं काम या सेल्स करत असतात. पॅराफॉलिक्युलर सेल्स या ज्या आहे हे कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये त्याचा रोल आहे. कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये या पॅराफॉलिक्युलर सेल्स. तो लक्षात आलेले आहे. दिस इज द हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर. टीएस घेतला थायरॉइड ग्लॅन्डचा तर अशा पद्धतीने फॉलिकल्स दिसतील आणि त्या फॉलिकलच्या मध्ये ज्या काही सेल्स आहेत त्याला म्हटलं गेलेलं आहे पॅराफॉलिक्युलर सेल्स. थायरॉइड हे जे फॉलिकल्स आहे याच्या ज्या लाइनिंग्स आहे दॅट इज द क्युबॉइडल इपिथेलियम इट सिक्रिटिंग ग्लायकोप्रोटीन थायरोग्लोब्युलिन आणि पुढे त्याचं सिंथेसिस केलं जातं T3T4 हे थायरॉइड हार्मोन. आणि हा जो पॅराफॉलिक्युलर सेल्स आहे हा जो हार्मोन सिक्रिट करतात त्याला आपण म्हणू थायरोकॅल्सिटोनिन TCT. तर नेक्स्ट आता आपण बघतो आहे दिस इज अबाउट द आता जे बघितलं आपण दॅट इज द मॉर्फोलॉजी अँड हिस्टॉलॉजी ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड. आता आपल्याला बघायचं आहे थायरॉइड ग्लॅन्डचे जे हार्मोन्स आहे व्हॉट इज द रोल ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड, कोणकोणते हार्मोन्स सिक्रिट करते आणि त्याचा रोल कसा आहे ते आपण पाहणार आहोत. तर थायरॉइड ग्लॅन्ड इट सिंथेसाइजेस स्टोअर्स अँड डिस्चार्ज द फॉलोइंग हार्मोन्स. एक आहे थायरॉक्झिन, याला T4 ला थायरॉक्झिन पण म्हटलं जाते. इट इज T4 इट मीन्स टेट्रा आयोडो थायरोनिन, असं एवढं मोठं त्याचं नाव आहे. टेट्रा आयोडो, आयोडो शब्द आहे, आयोडो इट मीन्स आयोडीन. आता हे जे फॉलिकल्स मध्ये आपण पाहिलं की ग्लायकोप्रोटीन तयार होते, तर त्यासाठी प्रोटीन म्हटलं तर अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड कोणता आहे, टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड थायरॉइड ग्लॅन्ड यूज करत असते. आणि तर याच्यामध्ये थायरॉक्झिन तो जो अमायनो ऍसिड्स आहे त्याला प्रत्येक अमायनो ऍसिडला एक आयोडीन ग्रुप ज्या वेळेला बाइंड होईल त्यावेळेला त्याचं सिंथेसिस होईल आणि T3T4 हार्मोन तयार होतात. आता या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण हे बघितलं, हे बघा याचं नाव काय आहे. हे जे 3 हार्मोन आहे एक म्हणजे T4 थायरॉक्झिन किंवा त्याला टेट्रा आयोडो थायरोनिन. आयोडो या हार्मोनच्या नावातच दिलेलं आहे आयोडीन कंपोनंट ट्राय आयोडो थायरोनिन. अँड दिस इज थर्ड वन जस्ट आता आपण पाहिलं सी सेल किंवा पॅराफॉलिक्युलर सेल्स थायरोकॅल्सिटोनिन हार्मोन सिक्रेट करतात. तर हे जे आपण पाहिलं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर, यामध्ये मी म्हटलं क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स काय सिक्रेट करतात आहे, तर याच्यामध्ये जे ग्लायकोप्रोटीन आहे तर ग्लायकोप्रोटीन कसं फॉर्म होते, जे प्रोटीन कशाने बनलेलं असते, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड कोणतं यूज केलेलं आहे, टायरोसिन. आणि याच्यासाठी अजून जो इम्पॉर्टंट कंपोनेंट तो आयोडीन. आता इथे समजा एक चेन आहे अमायनो ऍसिड टायरोसिनची, तर प्रत्येक एक जेव्हा आयोडीन एंटर होईल, आयोडीन ज्या वेळेला एंटर होईल तो आयोडीन त्या एक एक प्रत्येक टायरोसिन अमायनो ऍसिडला बाइंड करणार आणि त्याच्यातूनच पुढे T3T4 हे हार्मोन तयार होतात, हे आपण पाहिलं. आणि हे पॅराफॉलिक्युलर सेल थायरोकॅल्सिटोनिन हा तिसरा हार्मोन जो आहे तो सिक्रेट करतो आहे. तर ट्राय आयोडोथायरोनिन आणि टेट्रा आयोडोथायरोनिन याला थायरॉक्झिन सिम्पली आपण म्हणू शकतो. T3T4 आर आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ अमायनो ऍसिड टायरोसिन, इथे दिलेलं आहे डिस्क्रिप्शन. अँड सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन थायरोट्रॉपिन बाय पिट्युटरी ग्लॅन्ड. जोपर्यंत पिट्युटरी ग्लॅन्ड
हा जो TSH हे करत नाही, स्टिम्युलेट TSH हार्मोन पाठवत नाही, तोपर्यंत थायरॉइड ग्लॅन्ड वर्किंग करणार नाही. त्यामुळे TSH इज व्हेरी इम्पॉर्टंट. TSH ची लेव्हल कशी आहे त्यानुसार हे सिंथेसिस किंवा वर्किंग जे आहे थायरॉइड ग्लॅन्डचं ते त्याच्यावर डिपेंड करते. त्यामुळे मेन हार्मोन इज TSH secreted by the pituitary gland. Okay. Then T3, T4 are stored in follicular cavity before the secretion. T3 is more active whereas T4 is more potent. तर हे T3 आणि T4 मधला डिफरन्स आहे. T3 इज मोर ऍक्टिव्ह अँड T4 इज मोर पोटंट. तर हा 60% वर्क करत असेल तर हा T3 हार्मोन 40% वर्क करतो बॉडीमध्ये. तर हे जे आहे दीज आर द हार्मोन्स ऑफ द थायरॉइड ग्लँड्स. आता थायरॉक्सिनचं मेन काम आहे, इट इज मेटाबॉलिक हार्मोन इन द बॉडी. आता थायरॉक्सिन काय काय करतं, हा जो T3 T4 आपण पाहिला दॅट इज द ट्राय आयोडो थायरोनिन. हा 60% वर्क करते मी तुम्हाला सांगितलं ऍज कम्पेअर टू T3. मग थायरॉक्सिन हा जो हार्मोन आहे दिस इज द मेन मेटाबॉलिक हार्मोन आपण म्हणतो. इट इन्क्रीजेस द ग्लुकोज ऑक्सिडेशन अँड एनर्जी प्रोडक्शन. कॅलरीजेनिक इफेक्ट हा देतो, त्यामुळे देअर बाय मेंटेन द बेसल मेटाबॉलिक रेट. तर हा जो आहे बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन करण्याचं काम हे या थायरॉक्सिन हार्मोनचं महत्वाचा रोल आहे, दॅट इज बेसल मेटाबॉलिक रेट. देन इट कंट्रोल्स द नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस, फिजिकल ग्रोथ डेव्हलपमेंट ऑफ गोनॅड्स. फिजिकल ग्रोथ जी आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ गोनॅड अँड मेंटल फॅकल्टीज. हे अदर जे काही ग्रोथ हार्मोन म्हणून पण इतर जी ग्रोथ आहे त्यासाठी सुद्धा हा थायरॉक्सिन अतिशय इम्पॉर्टंट आहे. इट कंट्रोल्स द नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस, फिजिकल ग्रोथ, डेव्हलपमेंट ऑफ गोनॅड्स अँड मेंटल फॅकल्टीज. म्हणजे मेंटल ग्रोथ मध्ये याचा अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे की फ्रॉम चाइल्डहुड ओनली थायरॉक्सिन हार्मोन मेंटल ग्रोथ घडवून आणतो. त्यामुळे दीज आर द मेन इम्पॉर्टंट थिंग. फर्स्ट आपण पाहिला बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन करण्याचं काम करतं, कारण सगळ्या ज्या काही मेटाबॉलिझम बॉडीमध्ये घडतात त्या थायरॉक्सिन त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर ओव्हरऑल फिजिकल ग्रोथ मध्ये पण हा थायरॉइड हार्मोन मदत करतो आणि दॅट इज द मेंटल ग्रोथ ही अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो फॉर दॅट ऑल्सो इट इज फाउंड थायरॉक्सिन हार्मोन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट कंट्रोल द टिश्यू डिफरन्सिएशन अँड मेटामॉर्फोसिस इन ऍम्फिबियन. ऍम्फिबियन्स वर जेव्हा प्रयोग केले गेले तेव्हा पण लक्षात आलं की विदाउट थायरॉइड हार्मोन देर इज नो मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, याच्यामध्ये ऍम्फिबियन मध्ये जे आपण स्टेजेस पाहतो, टॅडपोल स्टेज कन्व्हर्टेड टू ऍडल्ट स्टेज. टॅडपोलचं कन्व्हर्शन ऍडल्ट मध्ये होणं गरजेचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो मेटामॉर्फोसिस. ज्या ऍम्फिबियन मध्ये फ्रॉग मध्ये आपण ज्या स्टेजेस पाहतो की दॅट इज द टॅडपोल स्टेज इज कन्व्हर्टेड टू ऍडल्ट स्टेज, त्या प्रोसेसला म्हटलं गेलेलं आहे मेटामॉर्फोसिस. मग ज्याच्यामध्ये थायरॉइड हार्मोन त्याच्यावर प्रयोग केले गेले आणि थायरॉइड हार्मोनचं जर सिक्रेशन कमी झालं तर मेटामॉर्फोसिस होणार नाही. इट मीन्स दॅट ऍडल्ट स्टेज इज नॉट अटेन, ऍडल्ट स्टेज येणार नाही. त्यामुळे इतका महत्वाचा हा थायरॉक्सिन हार्मोन आहे. इट ऑल्सो कंट्रोल्स द बॉडी वेट. बरेच वेळा आपण पाहतो की थायरॉइड मध्ये एक तर वजन कमी होतं किंवा जास्त होते, कारण की त्याचे हायपो आणि हायपर प्रकार आपण पाहणार आहोत. त्यामुळे इट ओव्हरऑल कंट्रोल्स द बॉडी वेट. देन रेस्पिरेशन रेट, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, टेम्परेचर, डायजेशन या सगळ्या गोष्टींवर म्हणजे दीज आर ऑल द मेटाबॉलिक प्रोसेस. ओव्हरऑल मेटाबॉलिक म्हणून आपण काय म्हणतो बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन करण्याचं काम थायरॉक्सिनचं आहे. तर हे ओव्हरऑल ही जी मेटाबॉलिक प्रोसेस जी आहे ती मेंटेन केल्या जाते थायरॉक्सिन हार्मोनमुळे. सो या सगळ्या रेस्पिरेशनवर, हार्टवर, ब्लड प्रेशरवर, या डायजेशनवर, सगळ्या याच्यावर या थायरॉइड ग्लँडचा अतिशय महत्वाचा रोल आहे. तर आता आपण पाहणार आहोत डिझॉर्डर. डिझॉर्डर मध्ये काय आहे, हायपोथायरॉइडिझम अँड हायपरथायरॉइडिझम या दोन कंडिशन असतात. हायपो मध्ये आपण काय म्हणतो की हायपो लेस सिक्रिशन ऑफ द थायरॉइड ग्लँड जर होत असेल तर काय काय कंडिशन्स होईल. जर थायरॉइड ग्लँड सिक्रिशन लेस करत असेल तर दॅट कंडिशन इट इज कॉल्ड क्रिटिनिझम.
In childhood, deficiency of the thyroxine causes cretinism, leads to retardation of physical as well as mental growth of the child. Not only physical, but mental growth सुद्धा affect होते. त्याला आपण म्हणतो cretinism. Patients has low IQ, mentally retarded पण condition येऊ शकते. Delayed puberty, dwarfism, sterility means reproductive ability it is disturbed. तर sterile त्याला आपण म्हणतो. Patient has a low IQ. These are the symptoms. Delayed puberty. कारण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रॉपरली ग्रोथ होत नाही, त्याची ग्रोथ घडवून आणण्यासाठी पण हा हार्मोन महत्वाचा आहे, म्हणून डिलेड प्युबर्टी याला म्हटलं गेलेलं आहे. आणि ड्वार्फिझम दोन प्रकारचे आहे, एक मेंटली आणि फिजिकली, आणि त्यामुळे दॅट्स वाय कंडिशन इट इज बिकॉज ऑफ लेस सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन अँड इट लीड्स टू कंडिशन क्रिटिनिझम इन चाइल्डहुड. तर मग ऍडल्ट मध्ये काय आहे तर मिक्झोडिमा. ऍडल्ट मध्ये जर लेस सिक्रेशन झालं थायरॉइड ग्लँडचं तर जो आहे दॅट इज द मिक्झिडिमा. इट इज कॉल्ड एज द गर्ल्स डिसीज म्हणून ओळखला जातो. हा जो डिसीज ऍडल्ट मध्ये काय करतो तर डिफिशियन्सी ऑफ थायरॉक्सिन इट कॉजेस दिस गर्ल्स डिसीज, थिकनिंग अँड पफनेस ऑफ द स्किन. स्किन ही अतिशय रफ होते. सबक्युटॅनस टिश्यू स्पेसिफिकली ऑफ द फेस एक्स्ट्रीमिटीज, चेहऱ्यावर अतिशय जरडपणा येणे, अतिशय थिकनेस त्या स्किन मध्ये हे राहत नाही. इट ऑल्सो कॉजेस द लो BMR. आता जर हायपो आहे तर BMR कसा होईल, डिक्रीज होईल, अर्थात हायपर असेल तर BMR वाढेल. इथे इट कॉजेस लो BMR, मेंटल डलनेस, मेमरी लॉस अजून त्याचं एक लक्षण आहे, आणि स्लो ऍक्शन. त्यामुळे मेमरी लॉस झाल्यामुळे नॅचरली सगळ्या ऍक्टिव्हिटी पण स्लो होतील. तर हा जो ऍडल्ट मध्ये होणारा महत्वाचा हे आहे की दॅट इज कॉल्ड एज द गर्ल्स डिसीज. BMR लो झाल्यामुळे बराच इफेक्ट बॉडीवर होतो, ओव्हरऑल मेंटल डलनेस, मेमरी लॉस. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे सिंपल गॉयटर. याच्यामध्ये आयोडीनची डिफिशियन्सी जास्त प्रमाणात जर होत असेल तर त्याला आयोडीन डिफिशियन्सी गॉयटर म्हटलं गेलेलं आहे. स्पेशली इट डिपेंड्स ऑन आयोडीन. त्यामुळे सिंपल गॉयटर और एंडेमिक गॉयटर आपण म्हणतो. एंडेमिक म्हणजे एंडेमिकचा अर्थ होतो रेस्ट्रिक्टेड टू पर्टिक्युलर रिजन. जसं फॉर एक्झाम्पल इथे एक पॉइंट आहे दॅट इज द हिली रिजन. हिली रिजन मध्ये इट इज कॉमनली सीन इन हिली रिजन. हा जो सिंपल गॉयटर प्रकार जो आहे तो हिली रिजन मध्ये फाइंड आउट होतो, आणि म्हणून त्याला आपण म्हणणार एंडेमिक गॉयटर, कारण की तो रेस्ट्रिक्टेड आहे त्या हिली रिजन मध्ये. तर डिफिशियन्सी ऑफ द आयोडीन इन डाएट हा स्पेशली महत्वाचा फॅक्टर आहे. और ड्रिंकिंग वॉटर कॉजेस द सिंपल गॉयटर. त्यामुळे काय होते की एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड 15 टाइम्स मोर, 15 टाइम्स जास्त ही ग्लँड्स वाढत जाते, आणि दॅट क्रिएट्स अ गॉयटर. फॉर दिस इज थायरॉक्सिन, दॅट इज द सिंथेसिस ऑफ थायरॉक्सिन हार्मोन, आणि त्याच्यामुळे याला आपण म्हणतो सिंपल गॉयटर जर आयोडीन डिफिशियन्सी जास्त प्रमाणात असली तर. आणि लोकेशन स्पेशली म्हटले गेलेले आहे हिली रिजन. त्यामुळे हे आपण पाहतोय हायपो सिक्रेशन. हायपो मध्ये थायरॉइडचा मेन फॅक्टर आहे आयोडीन. आयोडीनच जर मिळालं नाही, ड्रिंकिंग वॉटर मधनं म्हणा किंवा डाएट मधनं डिफिशियन्सी जर झाली तर ही गॉयटरची समस्या निर्माण होऊ शकते. नेक्स्ट हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम मध्ये एक्झोप्थॅल्मिक गॉयटर म्हणून म्हटलं गेलं आहे, तो सिंपल गॉयटर आहे. तर हे अपोजिट कंडिशन हायपर. ही पाहिली आपण हायपो, ही बघतोय हे आता हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझमला काय म्हटलं गेलेलं आहे ग्रेव्स डिसीज. ओके, ग्रेव्स डिसीज दॅट इज कॉल्ड एक्झोप्थॅल्मिक गॉयटर. आता याचे सिम्पटम्स थोडेसे वेगळे असतात. जर सिक्रेशन जास्त झालंय थायरॉइड ग्लँडचं, जर थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन जास्त असेल तर तो झाला एक्झोप्थॅल्मिक गॉयटर. त्या कंडिशन मध्ये काय आहे, कोणते सिम्पटम्स दिसतात तर स्लाइट एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ही थोडी वाढलेली असते. जसं तिकडे आपण पाहिलं की 15 टाइम्स मोर थायरॉइड ग्लँडची एनलार्जमेंट आहे सिंपल गॉयटर मध्ये, कारण आयोडीनच मिळत नाहीये. आता इथे सिक्रेशन जास्त होते आहे पण एनलार्जमेंट आहे ग्लँडची, दॅट इज स्लाइट एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. अँड नॅचरली इथे काय होणार आहे इन्क्रीज इन BMR. आता हायपर सिक्रेशन आहे, सिक्रेशन जास्त होते तर बेसल मेटाबॉलिक रेट कसा झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. आता बेसल मेटाबॉलिक रेट इन्क्रीज झाल्यामुळे हार्ट रेट इन्क्रीज होणार, पल्स रेट इन्क्रीज होणार, BP हा इन्क्रीज होणार. त्यामुळे इट ओव्हरऑल affects on the heart,
त्याच्यानंतर ब्लड प्रेशर, ओव्हरऑल मेटाबॉलिझम, डायजेशन या सगळ्यांवर हा इफेक्ट करणार आहे. सो इट लीड्स टू रिड्यूस बॉडी वेट. इथे बॉडी वेट काय होत आहे अशा कंडिशन मध्ये, ज्यावेळेला हायपर कंडिशन असते, थायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन जास्त आहे, तर बॉडी इट लीड्स टू रिड्यूस बॉडी वेट, वजन एकदम कमी होणे ड्यू टू रॅपिड ऑक्सिडेशन. तर याच्यामध्ये दॅट इज बॉडी वेट हे रिड्यूस होतं हायपर कंडिशन मध्ये. त्यानंतर त्यासोबत अजून जे सिम्पटम दिसतात ते म्हणजे नर्वसनेस, मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे, नर्वसनेस आहे, इरिटेबिलिटी. तर हे अशा प्रकारचे सिम्पटम, डिप्रेशन हे जे आहे हे हायपर कंडिशन्स मध्ये फाइंड आउट होतात. पिक्युलर सिम्पटम्स मध्ये काही अगदी ठळकपणे लक्षात येणारे जे सिम्पटम्स आहेत, त्यामध्ये जर जास्त सिक्रिशन झालं थायरॉइड ग्लँडचं, तर त्यावेळेला बल्जिंग ऑफ द आयबॉल विथ स्टेरिंग लुक अँड लेस ब्लिंकिंग, हे म्हणून त्याला एक्झोप्थॅल्मिक गॉयटरचं हे स्पेशल फीचर आहे. ग्रेव्हस डिसीजचं स्पेशल फीचर आहे की बल्जिंग ऑफ आयबॉल, हे दोन्ही आयबॉल आपले जे आहे ते असे बाहेर आल्यासारखे वाटतात. ओके, विथ हॅव्हिंग द स्टेरिंग लुक, एकाच दिशेने बघतील ते, त्यांची पापणी पण हलणार नाही लवकर. तर अशा प्रकारचं जे सिम्पटम्स आहे ते सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये दिसते जेव्हा हायपर सिक्रेशन होईल. देन अगेन इट लीड्स टू द डिपोजिशन ऑफ फॅट्स इन आय सॉकेट्स अँड मस्क्युलर विकनेस अँड वेट लॉस, हे महत्वाचे सिम्पटम्स आहेत. मसल विकनेस हे थायरॉइडचं अतिशय महत्वाचं सिम्पटम्स आहे. अँड वेट लॉस हे जर जास्त हायपर सिक्रेशन असेल तर, अँड इट इज ऑटो इम्युन डिसीज. ओव्हरऑल सगळं बेसल मेटाबॉलिक रेट कमी होत वाढतोय किंवा इतरही याच्यावर एफेक्ट करतो आहे. इम्युन सिस्टीमवर सुद्धा हा हार्मोन इफेक्ट करतो. तर ओव्हरऑल मेटाबॉलिझम ही एफेक्ट होते या थायरॉइड हार्मोनमुळे. त्यामुळे थायरॉइड हार्मोन हा अतिशय इम्पॉर्टंट हार्मोन मानला गेलेला आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्लँड. इट मेंटेन द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी. दिस ग्लँडचे आपण सगळे फंक्शन हे बघितले, स्ट्रक्चर बघितलं आपण, मॉर्फॉलॉजी, त्याच्यानंतर आपण बघितली त्याची फिजिओलॉजी की इंटरनली थायरॉइड फॉलिकल्सनी आतमध्ये जे आहे ते थायरॉइड फॉलिकल्स आहे. थायरॉइड फॉलिकल्स मध्ये सिक्रेशन होतं, कशा पद्धतीने सिंथेसाइज होतो हार्मोन की जे क्युबॉइडल इपिथेलियम सिक्रेट करते. ग्लायकोप्रोटीन दॅट इज थायरोग्लोबुलिन हे प्रिकर्सर आहे T3 T4 चे. आणि थायरोकॅल्सिटोनिन हा तिसरा जो हार्मोन आपण पाहिला दॅट इज सिक्रेटेड बाय पॅराफॉलिक्युलर सेल्स. त्यानंतर याच्याशी अजून एक रिलेटेड ग्लँड जी आपण म्हटलेली आहे बघा, थायरोकॅल्सिटोनिनचा पण रोल इथे दिलेला आहे. हा पेप्टाइड हार्मोन आहे. T3 to T4 याचे जे प्रिकर्सर आहे ते ग्लायकोप्रोटीन आहे. हा जो पॅराफॉलिक्युलर सेल सिक्रेट करतो तो जो हार्मोन आहे थायरोकॅल्सिटोनिन हा पेप्टाइड हार्मोन आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, जो की पॅराफॉलिक्युलर सेल सिक्रेट करतो. हा तिसरा हार्मोन. It is secretion regulated by feedback mechanism depending on level of calcium in the blood. कशी आता ही feedback mechanism आपण पाहू. Regulate the blood calcium level by stimulating bones to take up the calcium from the blood for deposition of calcium phosphate in the bone. आता हा जो हार्मोन TCT काय करतो, थायरोकॅल्सिटोनिन, त्याचं काम आहे की बोनला स्टिम्युलेट करणे कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शन साठी. याला अजून हायपोकॅल्सेमिक हार्मोन म्हटलं जातं, कारण हा कॅल्शियमचं यूज करतो, स्टिम्युलेट करतो बोनला टू टेक अप द कॅल्शियम आयन. तर दुसरी जी आपण थायरॉइड ग्लँडलाच अटॅच जी ग्लँड आपण दुसरी डिस्कस केली मगाशी दॅट इज द पॅराथायरॉइड ग्लँड. तर पॅराथायरॉइड ग्लँड मध्ये खूप काही फारसं नाहीये. ही जी ग्लँड आहे लोकेट आहे पोस्टेरियर साइडला आणि ही जी हार्मोन सिक्रेट करते दॅट इज कॉल्ड पॅराथार्मोन. पॅराथायरॉइड हार्मोन जो आहे याचं काम आहे त्या थायरोकॅल्सिटोनिन हार्मोनच्या अँटॅगोनिस्टिक वर्क करते. म्हणजे याचं काम करणं आहे इन्क्रीज, हा इन्क्रीज करतो कॅल्शियम लेवल इन द ब्लड आणि तो युटिलाइज करायला लावतो बोनला, स्टिम्युलेट करते टू टेक मोर अँड मोर कॅल्शियम. त्यामुळे दोघांचं फंक्शन काय आहे, अँटागोनेस्टिक आहे. म्हणजे एक इन्क्रीज करतोय आणि दुसरा स्टिम्युलेट करतोय बोनला टू यूज मोर अँड मोर कॅल्शियम आयन. तर या पद्धतीने थायरोकॅल्सिटोनिन आणि पॅराथायरॉइड हार्मोन दोन्ही हे कॅल्शियमची मेटाबॉलिझम फीडबॅक घडवून आणतात. तर ही आहे नेक्स्ट मॉर्फॉलॉजी ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. शॉर्ट मध्ये लक्षात घ्यायचं आहे, याच्याबद्दल फारसं नाही. दीज आर 4 ओव्हल पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे. 4 ओव्हल पॅराथायरॉइड ग्लँड, दोन्ही साईडला दोन दोन जे लोब्स आपण पाहिले थायरॉइड ग्लँडचे जे 2 लोब्स आपण पाहिले अँटेरियरली, त्याच्याच मागे
प्रत्येकी दोन जे आहे देर आर 4 ओव्हल पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. एका लोबच्या मागे 2, दुसऱ्या लोबच्या मागे 2 अशा पद्धतीने 4 ओव्हल पॅराथायरॉइड ग्लॅन्ड्स आहे. पार्शली और कम्प्लिटली एम्बेडेड इन डॉर्सल सरफेस ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड. लोकेटेड ऑन बॅक साइड ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड, 1 पेअर इन इच लोब. आता सांगितल्याप्रमाणे पॅराथायरॉइड ग्लॅन्ड सिक्रीट करतो हार्मोन PTH. ओके. त्याच्यानंतर तिकडे आपण पाहिला पॅराफॉलिक्युलर सेल्स, ज्या थायरॉइड फॉलिकलच्या मधल्या ज्या सेल्स आहेत तो TCT हार्मोन सिक्रेट करतो आणि हा PTH हार्मोन सिक्रेट करतो. हा पॅराथायरॉइड हार्मोन आहे, तो थायरोकॅल्सिटोनिन हार्मोन आहे. दोघांचे रोल कॅल्शियम लेव्हल मेंटेन करण्यामध्येच आहे. एक इन्क्रीज करतो, हा इन्क्रीज करतो आणि तो युटिलाइज करायला लागतो. तर या दोन मध्ये अँटॅगोनिस्टिक फंक्शन्स आहे. पॅराथायरॉइड ग्लॅन्ड सिक्रेटिंग दिस हार्मोन it the level of calcium in the blood regulates the secretion of PTH. तर हा हार्मोन काय करतो, इन्क्रीज द कॅल्शियम लेवल इन द ब्लड. सो दिस इज हायपर कॅल्सेमिक. याला आपण हायपर कॅल्सेमिक म्हणाल तर TCT ला आपण म्हणणार हायपोकॅल्सेमिक. हा झाला हायपर कॅल्सेमिक कारण हा कॅल्शियमचं लेवल ब्लड मध्ये वाढवण्याचं काम करत असतो. तर तो जो आहे तो हायपोकॅल्सेमिक आहे. So this is the main difference you have to remember. Overall, this thyrocalcitonin maintain the calcium balance in the body and hypercalcemic hormone हा जो आहे पॅराथार्मोन त्याला मदत करतो. तर पॅराथार्मोन and thyrocalcitonin. Parathormone is secreted by parathyroid gland ज्या पोस्टेरियर साइडला आहे आणि थायरोकॅल्सिटोनिन कोण सिक्रेट करते, पॅराफॉलिक्युलर सेल जे थायरॉइड फॉलिकलच्या मधल्या सेल्स आहे. तर हा मेन डिफरन्स दोन याच्यातला लक्षात घ्यायचा आहे. अतिशय सिम्पल डिस्क्रिप्शन आहे. सो दिस इज ऑल अबाउट द थायरॉइड ग्लॅन्ड.